रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपलं 86वावं वर्ष साजरं करते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पौराणिक महात्म्य सांगणारी गोकर्ण महाबळेश्वर ही कथा देखावा स्वरूपात साकारण्यात आली। या संदर्भात रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस आणि अध्यक्षांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहूया। मुंबईत गणेशोत्सव साजरा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। आता आपण रंगारी बदकचाळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आहोत आणि या गणेशोत्सव मंडळाचं एक खासियत म्हणजे अशी आहे की पौराणिक कथा या देखाव्यातून इकडे सार्वजनिक मंडळाच्या जो गणपती आहे त्याच्या देखाव्यातून साकारली जाते। नेमके आज आणि या वेळीच नेमकी काय पौराणिक कथा त्यांनी साकारलेली आणि काय संदेश देण्याचा प्रयत्न करतात आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत मंडळाचे चिटणीस आहेत, मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे एक वैशिष्ट्य असं आहे की आपण नेहमीच एक पौराणिक कथा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपण इतिहास काय होता, आपण आपला जो महाराष्ट्र असेल, भारत असेल, याचा नेमका इतिहास काय होता हे सांगण्याचा नेहमीच प्रयत्न झालेला आहे। यावेळेस नेमका कोणता देखावा साकार केलेला आहे? रंगारी बदक रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 86 वर्ष आहे। गेली 85 वर्ष मंडळाने रामायण, महाभारत, गणेश पुराण, विष्णू पुराण या हिंदूंच्या धर्मग्रंथ याची कथानक या ठिकाणी साकार करून या कथानकाच्या माध्यमातून एक जनजागृती, एक चांगला संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे।